नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महा-डी-बी-टी स्कॉलरशिप 2.0 म्हणजेच प्रिव्हियस जी महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचा जो काही विंडो होती या जी काही वेबसाईट होती, ती आता बंद झालेली आहे आणि नवीन वेबसाईट महा-डी-बी-टी स्कॉलरशिपची आता चालू झालेली आहे. कशा पद्धतीने दिसत आहे, कशा पद्धतीने आपल्याला लॉग इन करायचं आहे, कशा पद्धतीने प्रिव्हियस इयर विद्यार्थ्यांनी जे स्कॉलरशिपला अप्लाय केलेलं होतं, त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक करायचं आहे, याची माहिती सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आता आहेत, जे ॲडमिशन घेतील कॉलेजेसमध्ये, त्यानंतर ते सुद्धा विद्यार्थी स्कॉलरशिपला अप्लाय करणार आहेत महा-डी-बी-टी स्कॉलरशिप थ्रू. कारण की या स्कॉलरशिप थ्रू तुम्हाला जे तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता, सो याच महा-डी-बी-टी स्कॉलरशिपमधून तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. सो कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला एवढंच करायचं आहे, की या चॅनलला फक्त सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जेणेकरून स्कॉलरशिप रिलेटेड असेल, एल-एल-बीच्या रिलेटेड असतील, एल-एल-एमच्या रिलेटेड असतील, सर्व माहिती तुम्हाला या चॅनलला भेटून जाईल. ओके. याची जी लिंक आहे, वेबसाईटची जी लिंक आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. जेणेकरून तुम्ही स्वतः डायरेक्टली रजिस्टर वगैरे स्वतः तुम्ही करू शकता. ओके. सो ही जी वेबसाईट आहे, जी तुम्हाला समोर ओपन केलेली आहे, अशा पद्धतीने वेबसाईट आहे. ओके. या वेबसाईटमध्ये जर आता आपण बघितलं, तुम्हाला लॉग इन करायचं असेल, तर या लॉग इन बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिटिझन लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये थोडं लेट होतंय लॉगिन. ओके. आता याच्यामध्ये महा-आयडी जर ज्या विद्यार्थ्यांकडे असेल, तर त्यांनी इथे महा-आयडी टाकायचा आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे. आता मला असं वाटतं, की सर्व विद्यार्थी नवीनच असतील याच्यामध्ये. त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे मग? कारण की आपल्याला जर आपण बघितलं, तर महा-आयडी हे आपल्याला इम्पोर्टंट आहे. ते कशा पद्धतीने इम्पोर्टंट आहे, ते तुम्हाला याच्यामध्ये मी सांगत आहे. जसं की जे विद्यार्थी आता अप्लाय करणार आहेत, जे तुम्ही अप्लाय करणार आहात, तर तुम्हाला मेन इम्पोर्टंट या गोष्टी इम्पोर्टंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 12 डिजिट आधार नंबर. आधार नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तो आधार जो आहे, तो मोबाईल नंबर जो आहे, तो तुमचा रजिस्टर असायला पाहिजे आधारशी. ओके. त्यानंतर लिहिलेलं आहे महा-आयडी क्रिएटेड ड्युरिंग रजिस्ट्रेशन ऑन दी महासारथी पोर्टल. जर तुमचं सारथी पोर्टलला जर तुमचा महा-आयडी जर असेल, तर तुम्ही डायरेक्टली तिथं महा-आयडी टाकायचा आहे. नसेल, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्याची माहिती तुम्हाला यामध्ये मी देत आहे. ओके. सो याच्यामध्ये आधारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आधारवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं आधारचा नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. यामध्ये आधार नंबर टाकतो तेव्हा आपल्याला इथे येतं, की युअर आधार नंबर इस नॉट प्रेझेंट इन आवर सिस्टम. काइंडली कंप्लीट युअर ई-के-वाय-सी बाय क्लिकिंग ऑन द लिंक. ओके. सो इथं आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला क्लिक हिअर यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली या विंडोला तुम्ही याल आणि जो आधार नंबर तुम्ही टाकलेला आहात, तुम्हाला इथे समोर तुम्हाला मेन्शन दिसेल. ओके. त्यानंतर मग इथे मी ई-के-वाय-सी उद्देशासाठी जे आहे, ते तुम्हाला रीडिंग करायचं आहे आणि हा जो इथे टिक मार्क करायचा आहे तुम्हाला. ओके. टिक मार्क केल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्टली ओ-टी-पी हा तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल. ओके. तर आपल्याला ओ-टी-पी आलेला आहे तुमच्या मोबाईलवरती. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. ते मेन्शन केल्याच्या नंतर यामध्ये सत्यापित करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही इथं वरती इंग्लिश, इथं मराठी आहे, तिथे इंग्लिश सिलेक्ट केलं, तर तुम्हाला ते इंग्लिशमध्ये सिलेक्ट होऊन जाईल. ओके. ते केल्याच्या नंतर मग तुमचा डेटा प्रवेश सहमती जे आहे, ते तुम्हाला येईल इथे. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली यामध्ये वाचता येईल. वी नीड युअर परमिशन टू एक्सेस मॅनेज युअर युनिफाईड सिटिझन डेटा. तो ओव्हरऑल कन्सेंट आहे. ते तुम्हाला कन्सेंट याच्यामध्ये प्रॉपरली बघायचं आहे आणि इथे कन्सेंट देऊन इथे एक्सेप्ट एंड कंटिन्यू करायचं आहे. ओके. ते कंटिन्यू केल्याच्या नंतर नॉर्मली तुम्हाला अशा पद्धतीची जे काही रजिस्टर तुम्ही करणार आहात, ते सर्व तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन येणार आहे. ओके. कॅप्चा कोड मेन्शन केला तर सेव्ह एंड प्रोसीड यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. आणि जे काही ओ-टी-पी तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे, तो तुमचा ईमेल आयडी आणि ओ-टी-पी तिकडे तुम्हाला सेंड करणार आहे. त्यावरती तुम्हाला तो यामध्ये मेन्शन करायचा आहे. सर्व ओ-टी-पी तुम्ही मेन्शन केल्याच्या नंतर व्हेरिफाय या बटनवरती तुम्हाला
करायचं आहे. जर आपण बघितलं रजिस्ट्रेशन कंप्लीट सक्सेसफुली युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन रिसीव्ड अँड इज बिंग प्रोसेस. महा आयडी जनरेटेड इन प्रोसेस. आता तो तुमचा महा आयडी जो तुमचा जनरेट होणार आहे तुमचा प्रोसेसमध्ये आपला गेलेला आहे. ओके. त्यामध्ये मग तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन कंप्लीट महा आयडी क्रिएशन डेटा इंटिग्रेशन प्रोसेस प्रोफाईल व्हेरिफिकेशन साठी गेलेले आहे. सो बॅक टू होम यावरती करायचं आहे क्लिक. ही एक स्टेप तुम्ही करू शकता. ओके. नेक्स्ट जे स्टेप आपण करणार आहोत ते एकदा तुम्हाला यामध्ये मी सांगतो. दुसरी स्टेप आहे ज्या विद्यार्थ्यांकडे लॉग इन म्हणजे महा आयडी नसेल लॉग इन विदाऊट महा आयडी यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. तुम्हाला एंटर तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. ओटीपी विचारलेला आहे. तुम्हाला ओटीपी डायरेक्टली तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस जो तुम्ही दिलेला आहे त्यावरती तुम्हाला येऊन जाईल. ओके. सो ओटीपी जो विचारलेला आहे तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. जो काही आहे तुमचा ओटीपी तो तुम्ही इथे मेन्शन करा. तुम्हाला पासवर्ड विचारलेला आहे तर पासवर्ड याच्यामध्ये तुम्ही टाकायचा आहे. तुम्हाला कन्सेंट इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारलेली आहे. प्रॉपरली रीड करा आणि त्यानंतर तुम्हाला आय ॲग्री या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला दिसणार आहे 0 सबमिटेड, 0 अप्रूव्हल, 0 यामध्ये दिसणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर जर प्रिव्हियस इयरला अप्लाय केलं असेल, तर इथे त्यांचं 1 वगैरे अप्रूव्ह झालं असेल तर अप्रूव्ह दिसेल. ओके. रिजेक्टेड असेल तर रिजेक्टेड दिसेल, सबमिटेड असेल तर सबमिटेड असेल. सो या पद्धतीने तुम्हाला इथे तुम्हाला कोणत्या तुम्ही स्कीम अप्लाय केलं असेल, तर यामध्ये तुम्हाला दिसणार आहे किंवा व्ह्यू डिटेल्स यावरती तुम्ही सिलेक्ट करा. जर तुमचं इथे लास्ट इयरला तुम्ही अप्लाय केलं असेल तर. आता खूप विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे, की सर याच्यामध्ये मग ट्रॅक कसं करणार? लास्ट इयरला आम्ही स्कॉलरशिपला अप्लाय केलेलं होतं, पण आता ते ट्रॅक कशा पद्धतीने करायचंय ते सुद्धा यामध्ये सांगा. तर यामध्ये ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. वरती क्लिक केल्याच्या नंतर ते स्कीम नेम नो अप्लाय स्कीम फाउंड कारण की आतापर्यंत यामध्ये आपण अप्लाय केलं नाही कारण की नवीन यामध्ये विंडो ही वेबसाईट ओपन झालेली आहे म्हणून. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे की ट्रॅक कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. विद्यार्थ्यांचा डाऊट येत होता की सर ऑलरेडी प्रिव्हियस इयरला ऑलरेडी अप्लाय केलेला आहे स्कॉलरशिप तर ती सुद्धा दिसत नाहीये या नवीन वेबसाईटमध्ये. त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, इथे ट्रॅक ॲप्लिकेशन तुम्हाला यामध्ये दिसत आहे. त्या ट्रॅक ॲप्लिकेशनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. यामध्ये सिलेक्ट टाइपमध्ये पोस्ट मॅट्रिक या प्री मॅट्रिक स्कीम होती ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिपार्टमेंट, स्कीम नेम, तुमचा ॲप्लिकेशन आयडी तुमच्याकडे असेल तो एकदा बघायचा आहे तुम्हाला आणि कॅप्चा कोड यामध्ये टाकायचा आणि सर्चवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सध्या जी आपली वेबसाईट आहे ती खूप स्लो चालू आहे. ठीक आहे. सो त्या पद्धतीने समजा डिपार्टमेंटल तुमचा कोणता आहे, ओ-बी-सी, व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी आहे का? त्यानंतर सोशल अँड जस्टिस स्पेशल असिस्टंट आहे का? ट्रायबल डेव्हलपमेंट आहे का? जे तुमचं डिपार्टमेंट असेल तो डिपार्टमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुढे जी स्कीम असेल जी तुम्ही अप्लाय केलेली आहात ती स्कीम सिलेक्ट करा, ॲप्लिकेशन आयडी टाका, कॅप्चा कोड टाका आणि सर्चवरती सिलेक्ट करा. खालती तुम्हाला ती कशामध्ये आहे, अप्रूव्ह आहे, काय आहे, हे सर्व तुम्हाला समजून येऊन जाईल. आता तुम्ही ट्युशन फीज, व्ही-जे-एन-टी किंवा पोस्ट मॅट्रिक, ओ-बी-सी स्टुडंट यासाठी अप्लाय केलेला असेल, सिलेक्ट करा, ॲप्लिकेशन आयडी टाका आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर सर्च बटनवर क्लिक करा. तुम्हाला सर्व डिटेल्स त्यामध्ये येऊन जातील. ओके. तर खूप विद्यार्थ्यांचा हा सुद्धा प्रॉब्लेम आहे, की सर हे ट्रॅक ॲप्लिकेशन तुम्ही जर सांगितलं, मग आता हे जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा रिन्युअलसाठी असेल किंवा ओल्ड विद्यार्थ्यांनी कधीपर्यंत हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर आता हे बघा ॲप्लिकेशन फॉर फ्रेश असेल आणि रिन्युअल असेल. तर 2025-26 जर आपण बघितलं, तर तुम्ही 30 सप्टेंबर 2026 पर्यंत करू शकता. म्हणजे जे विद्यार्थ्यांना 2025-26 मध्ये जे इयर आहे, ज्या विद्यार्थ्यांचं, त्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अप्लाय केलं नसेल, तर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि ज्या विद्यार्थी आता जस्ट ॲडमिशन घेत आहेत कॉलेजेसमध्ये, ओके. ज्या विद्यार्थ्यांचं कॅप ॲडमिशन प्रोसेस अजून चालू झालेलं नाहीये. त्या विद्यार्थ्याने ॲडमिशन वगैरे घेतल्याच्या नंतर तुम्हाला कधीपर्यंत करायचं आहे, ते स्टार्ट कधीपासून झालेलं आहे. तर फ्रेश ॲप्लिकेशन एक्सेप्टन्स फॉर न्यू अकॅडमिक इयर 26-27 विल कमेन्स 1 जून म्हणजे 1 जूनपासून चालू झालेलं आहे. पण तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन वगैरे घेणार त्यानंतर
ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला नॉर्मली करायची आहे, जे की तुम्हाला यामध्ये मी सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने स्कॉलरशिपला अप्लाय करायचं आहे, या सर्व गोष्टी आता महा-आय-डीसाठी आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तो महा-आय-डी येईल, ओके. त्यानंतर तुम्ही त्या पद्धतीने रजिस्ट्रेशन आपण झाल्याच्या नंतर प्रॉपरली आपण कशा पद्धतीने स्कीम वगैरे चूज करायची आहे, त्याची व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ बनवेल मी. ती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओला तुम्ही ॲट 500 लाइक्स झाले पाहिजे. तर मी समोरची पुढची जी व्हिडिओ असेल ती नक्की बनवेन. सो नवीन जे विद्यार्थी असतील त्यांनी रजिस्ट्रेशन आफ्टर ॲडमिशन त्यानंतर तुम्ही यामध्ये लॉग इन करू शकता. जे विद्यार्थी ॲप्लिकेशन फ्रेश आणि रिन्यूअलसाठी असतील, ओके, त्या विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत करू शकता आणि याची जी डेट्स आहे ती पुढे सुद्धा एक्सटेंड होत असते. सो त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. ओके. आणि जर आपण बघितलं ज्याच्यामध्ये ट्रॅक करायचं असेल ॲप्लिकेशन कशा पद्धतीने ट्रॅक करायचं आहे ते सुद्धा यामध्ये मी सांगितलेलं आहे. ओके. आय होप या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. न्यू पोर्टल हे लॉन्च झालेलं आहे. महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचं थोडंसं तुम्हाला बघण्यासाठी प्रॉपरली सर्व करण्यासाठी थोडंसं टाईम तुम्हाला लागेल, पण त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. प्रॉपरली आपण गाईडन्स तुम्हाला यामधून देण्याचा प्रयत्न या चॅनल थ्रू करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून आणि या चॅनल थ्रू क्लिअर होतील. ओके. थँक यू सो मच.